गुरुवारी जेवण बनवताना स्वयंपाक घरात दिसले हे चिन्ह तर अभिनंदन. स्वतः स्वामींनी निवड केलीये तुमच्या घराची, पण दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, डोळ्यातून पाणी येईल आणि तुमच्या मनातील स्वामी भक्तीचा एक नवीन अध्याय सुरू होईल. आपण रोज जगतो, रोज श्वास घेतो, रोज काम करतो, पण या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याच घरात, आपल्याच डोळ्यासमोर अशा काही अद्भुत घटना घडत असतात ज्याकडे आपले लक्ष नसते, आणि जेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आजचा विषय आहे तुमच्या स्वयंपाक घराचा. होय, तेच स्वयंपाक घर जिथे आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी किंवा तुम्ही स्वतः तिथे वेळ घालवता. तुम्हाला वाटत असेल स्वयंपाक घर फक्त जेवण बनवण्याची जागा जिथे पीठ मळले जात, भाजी चिरली जाते, जिथे फोडणीचा ठसका लागतो. पण थांबा, जर तुमचा हात समज असेल तर आज तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृती आणि दत्त संप्रदायात स्वयंपाक घराला साध्या खोलीचा दर्जा दिलेला नाही. स्वयंपाक घर हे साक्षात अन्नपूर्णा, अग्निदेव आणि देवी अन्नछाया यांचे मंदिर आहे. या मंदिरातला सर्वात मोठा देव म्हणजे अग्नी, त्यावर भाजले जाणारी भाकरी. तुम्ही कधी कधी विचार केला आहे का की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज जे ब्रह्मांडनायक आहेत, ज्याच्या एका कटाक्षाने सृष्टीची रचना बदलू शकते, ते स्वामी समर्थ भक्ताच्या घरी जेवायला का येतात, नैवेद्य का मागतात, मुठभर तांदूळ किंवा कांद्या भाकरीची अपेक्षा का करतात? कारण अन्नामध्ये जी ताकद आहे ती ईश्वराला सुद्धा भक्ताच्या दारात बांधून ठेवते. पण आज आपण त्या भाकरी बद्दल नाही, तर भाकरी शिजवताना मिळणाऱ्या त्या गुप्त संकेताबद्दल बोलणार आहोत. जो संकेत जर तुम्हाला गुरुवारी मिळाला तर समजून जा, आता तुमचे दिवस पालटले आहेत. साक्षात स्वामी समर्थांनी तुमची निवड केलेली आहे. पण हा संकेत ओळखायचा कसा, आणि मुख्य म्हणजे भाकरी भाजताना त्या तव्यावर नक्की काय दिसते, तेच गुपित आज आपण उघडणार आहोत. व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका. एक शब्द खूप महत्वाचा आहे. चला तर मग विषयाच्या मुळाशी जाऊया. प्रिय भक्तांनो, गुरुवार हा स्वामींचा वार, गुरुचा वार. या दिवशी संपूर्ण वातावरणात एक वेगळीच सकारात्मक लहरी, ज्याला आपण ब्रह्मलहरी म्हणतो, त्या फिरत असतात. तुम्हाला माहित नसेल, गुरुवारी सूर्य उगवल्यापासूनच स्वामींची शक्ती त्यांच्या लाडक्या भक्ताच्या घराभोवती भ्रमण करत असते. कोणाच्या घरात काय चालले आहे, कोणाचे मन स्वच्छ आहे, कोण स्वार्थासाठी पूजा करत आहे आणि कोण निस्वार्थ भावाने सेवा करत आहे, याचा हिशोब गुरुवारी मांडला जातो. आता नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या घरातली स्त्री, जिला आपण गृहलक्ष्मी म्हणतो, ती जेव्हा सकाळी आंघोळ करून तयार होऊन जेव्हा ती स्वयंपाक घरात पाऊल टाकते, तेव्हा ती एकटी नसते. तिच्यासोबत तिची कुलदेवता असते. तिच्या मनात चाललेले विचार थेट अन्नामध्ये उतरत असतात. जुनी माणसं म्हणायची, जसं अन्न तसं मन. हे काही खोट नाही, पण आज मला तुम्हाला एक वेगळी बाजू सांगायची आहे. जसं मन तसं अन्न, आणि त्याही पुढे जाऊन जशी भक्ती तसं संकेत. जेव्हा गुरुवारी तुम्ही भाकरी करण्यासाठी जे पीठ मळता, तेव्हा त्या पिठाच्या कणांमध्ये तुमची ऊर्जा उतरत असते. पाण्याचा प्रत्येक थेंब जेव्हा त्या पिठात मिसळतो तेव्हा तिथे एक प्रक्रिया तर घडतेच, पण त्यासोबतच एक आध्यात्मिक प्रक्रिया सुद्धा घडत असते. विज्ञानाला हे मान्य नसेल, पण अध्यात्मात हे सत्य आहे की धान्याला स्मरणशक्ती असते, गव्हाच्या पिठाला, ज्वारीच्या पिठाला जाण असते. आपल्याला कोणाच्या हाताने आकार मिळणार आहे, इथेच खरा चमत्कार सुरू होतो. तुम्ही ते पीठ मळता,
त्याचा गोळा करता आणि लाटण्याने त्याला आकार देता, तेव्हा तुम्ही फक्त भाकरी लाटत नसता, तर तुम्ही तुमच्या नशिबाचा चक्र फिरवत असता. गोल आकार हा पूर्णत्वाचे प्रतीक आहे. पृथ्वी गोल आहे, ब्रह्मांड गोल आहे आणि आपल्या ताटातील भाकरी सुद्धा गोल आहे. आता खरी गंमत बघा. तुम्ही भाकरी लाटली, गॅस पेटवला, तवा गरम झाला. तव्याची आग ही साधी आग नसते, ती तुमच्या संसाराची यज्ञकुंड असते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी यज्ञ करायचे, आहुती द्यायचे. आजच्या कलियुगात प्रत्येक गृहिणी, प्रत्येक माऊली रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कुटुंबाची भूक भागवण्यासाठी यज्ञच करत असते. आणि या यज्ञातून जो धूर निघतो, जी वाफ निघते, ती थेट ईश्वरापर्यंतच पोहोचते. तुम्ही भाकरी तव्यावर टाकली की एक बाजू भाजली, दुसरी बाजू भाजली, भाकरी फुगायला लागली आणि बरोबर या क्षणीत, होय, बरोबर या सेकंदाला, जर तुमचे नशीब बलवत्तर असेल, जर तुमची स्वामींवरची श्रद्धा आढळ असेल, तर तुम्हाला तव्यावरच्या त्या भाकरीवर एक आकृती किंवा चिन्ह दिसायला लागतो. हे चिन्ह काय असते, ते का येते आणि ते दिसल्यावर काय करायचे, बऱ्याचदा काय होते, महिलांची गडबड असते, डबा बनवायचा असतो, मुलांना शाळेत पाठवायचे असते, पतीला कामावर जायचे असते. त्या घाईगडबडीत तव्यावर आलेल्या त्या अद्भुत संकेताकडे त्यांचे दुर्लक्ष होते. भाकरी डब्यात भरली जाते, ती खाल्ली जाते आणि एक अत्यंत दुर्मिळ, कदाचित जन्मात एकदाच मिळणारी संधी आपण आपल्या हाताने गमावून बसतो. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारी भाकरी बनवताना डोळे उघडे ठेवा. फक्त डोळेच नाही तर मनाचे दार उघडे ठेवा. कारण स्वामी समर्थ महाराज कोणालाही स्वप्नात येऊन सांगतीलच असे नाही. कधी कधी ते तुमच्या तव्यावर, तुमच्या भाकरीवर उमटतात. या गोष्टीची प्रचिती येण्यासाठी मी तुम्हाला सत्य घटना सांगतो, जी ऐका अत्यंत सामान्य घरात घडली. ही घटना आहे महाराष्ट्रातील एका लहानशा गावात राहणाऱ्या सावित्रीताईंची. सावित्रीताई फार श्रीमंत नव्हत्या. पती शेतमजूर, 2 मुले, घरात कायम पैशांची चणचण. तरीही एक गोष्ट होती, स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा. दर गुरुवारी त्या उपवास करत. घरात काहीही असो पण स्वामींच्या नावाने भाकरीचा नैवेद्य ठेवायचा हा त्यांचा नियम. एक गुरुवार होता. घरात अन्न फार कमी, पीठ संपत आलेलं. पती सकाळीच म्हणाले, आज मजुरी मिळेल की नाही माहित नाही. सावित्रीताईंचे डोळे पाणावले, पण त्यांनी काहीच बोलले नाही. आंघोळ केली, देवासमोर हात जोडले आणि म्हणाल्या, स्वामी, आज काही मागत नाही, फक्त माझ्या लेकरांचं पोट भरू दे. त्या स्वयंपाक घरात गेल्या. उरलेल्या शेवटच्या मुठभर ज्वारीच्या पिठाची भाकरी करायला घेतली. तवा तापला, भाकरी टाकली. एक बाजू भाजली, दुसरी बाजू भाजली आणि अचानक भाकरी फुगत असताना तव्यावर एक वेगळीच आकृती दिसली. सावित्रीताई क्षणभर थांबल्या. त्या भाकरीवर स्पष्ट आणि दत्तपादुकांसारखी आकृती उमटली होती. हात थरथर कापू लागले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पटकन जमिनीवर बसल्या, तवा बाजूला ठेवला आणि म्हणाल्या, स्वामी, आज माझ्या घरात स्वतः चालून आलात. त्या भाकरीला त्यांनी डब्यात ठेवले नाही, थेट देव्हायात ठेवून दिवा लावला, नैवेद्य दाखवला. आणि विश्वास ठेवा भक्तांनो, त्या दिवशी दुपारी पती घरी आले आणि म्हणाले, आज मालकाने जुने थकीत पैसे दिले आणि उद्यापासून कायम काम ठरवलं. त्या दिवसापासून त्या घरात उपासमार थांबली. हळूहळू कर्ज फिटलं, मुलांचं शिक्षण सुरू झालं. आजही सावित्रीताई सांगतात, स्वामी स्वप्नात आले नाही, पण त्या दिवशी
माझ्या तव्यावर अवतरले. त्या दिवशी रात्री सावित्रीताईंना झोप काही येईना. डोळे मिटले की तव्यावर उमटलेली ती आकृतीच दिसत होती. मनात भीतीही होती. खरंच स्वामी होते का, की माझाच भ्रम? रात्री साधारण 2:30च्या सुमारास त्यांना हलकं स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांनी पाहिलं अक्कलकोटचा मठ. समोर स्वामी समर्थ बसलेले. ते हसत होते, पण डोळे गंभीर. स्वामी म्हणाले, आई, तू भाकरी केलीस, पण श्रद्धा अजून पूर्ण झाली नाही. सावित्रीताई घाबरल्या. हात जोडून म्हणाल्या, स्वामी, मी गरीब आहे. माझ्याकडून जे झालं ते केलं. तेव्हा स्वामींचा आवाज कठोर झाला. गरिबी मोठी नाही, अहंकार मोठा असतो. उद्या गुरुवारी तुझ्या घरात जो पहिला भुकेला येईल त्याला आधी जेवू घाल. एवढं बोलून स्वामी अदृश्य झाले. सावित्रीताई दचकून जाग्या झाल्या. घामाने पूर्ण भिजल्या होत्या. सकाळ झाली. तोच गुरुवार. घरात फक्त 2च भाकऱ्या इतके पीठ. पण स्वप्न आठवत होतं. सकाळी घराच्या दारात एक वृद्ध माणूस आला. कपडे फाटके, डोळे खोल गेलेले. तो म्हणाला, आई, कालपासून काही खाल्लं नाही. क्षणभर मन दळमळलं. माझ्या लेकरांचं काय? पण लगेच स्वामींचे शब्द आठवले. सावित्रीताईंनी 2ही भाकऱ्या केल्या. पहिली भाकरी त्या वृद्धाला दिली. दुसरी त्याच्या हातावर ठेवताना तिसरी भाकरी अचानक तव्यावर तयार झाली. पीठ नव्हतं, पण भाकरी होती. वृद्धाने जेवण घेतलं. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आई, तू आज मला जगवलंस. तो दाराबाहेर गेला आणि क्षणातच अदृश्य झाला. सावित्रीताई धावत बाहेर गेल्या. कोणीच नव्हतं. फक्त दारात गर्म पावलांचे ठसे आणि एक गूढ शांतता. त्या दिवशीपासून सावित्रीताईंच्या घरात कधीच अन्न कमी पडलं नाही. आजही त्या म्हणतात, स्वामी समर्थ मंदिरात नाही, ते भुकेल्याच्या रूपात दारात उभे असतात. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, कर्ज कितीही वाढलेला असू द्या, नवरा कितीही त्रास देत असू द्या, किंवा मुले ऐकत नसू दे, फक्त एक गोष्ट करा, अन्न आणि मन शुद्ध ठेवा. स्वयंपाक घरात शिव्या देऊ नका तर मंत्र म्हणा. उंबरठ्यावर पाय आपटू नका तर नमस्कार करा. आणि मग बघा अक्कलकोटचा तो वटवृक्ष तुमच्या संसाराला सावली देतो की नाही. भक्तांनो, ताप उंब्यापर्यंत आलो. ताप तव्यावरचे संकेत पाहिले, रात्रीची सुरक्षा पाहिली, पण थांबा, अजूनही या अन्नपूर्णा शास्त्राचा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा अध्याय बाकी आहे. हा अध्याय ऐकल्याशिवाय जर तुम्ही हा व्हिडिओ बंद केला तर अर्धे ज्ञान घेऊन जावे. आणि अर्धे ज्ञान हे विषासारखे असते. आज या विस्तारित संदेशात मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरित्रातील तशी सत्यकथा आणि स्वयंपाक घरातील अक्षय पात्रातील गुपित सांगणार आहे, जे ऐकून तुमचे डोळे भरून येतील. ही माहिती फक्त काही मोजक्या जुन्या जाणत्या लोकांनाच माहिती होती. अक्कलकोटला एक गरीब गृहस्थ राहत होता. घरात कर्जाचा डोंगर, नवरा आजारी, मुले उपाशी. स्वयंपाक घरात भांडे रिकामं, धान्य संपलेलं. पण एक गोष्ट होती, त्या घरात शिवी नव्हती, तक्रार नव्हती, फक्त नामस्मरण होतं. दररोज ती गृहिणी रिकाम्या चुलीसमोर बसून म्हणायची, स्वामी, आज काही नाही, पण तुझं नाव आहे.
एक दिवस स्वामी समर्थ अचानक त्या घरात आले. गृहिणी घाबरली. स्वामी, घरात अन्न नाही, तुम्हाला काय देऊ? स्वामी हसले आणि म्हणाले, आई, जे आहे ते दे. ती रडत रडत स्वयंपाकघरात गेली. तव्यावर हात फिरवला, पात्र उघडलं. आणि भक्तांनो, जे पात्र कालपर्यंत रिकामं होतं, त्यात गरम अन्न होतं, इतकं की संपूर्ण वाड्याला पुरेल. स्वामी म्हणाले, जिथे अन्नाची अवहेलना होत नाही, जिथे मन शुद्ध असतं, जिथे उंबरठ्यावर नमस्कार होतो, तिथे माझं अक्षय पात्र कधीच रिकामं होत नाही. पण सगळ्या उपायांचा आत्मा कशात आहे माहित आहे, तो आहे स्वामींच्या नामस्मरणात. शब्दात जी ताकद नसते ती ताकद मंत्रात असते. आता पुढच्या काही मिनिटात आपण स्वामी समर्थ महाराजांच्या एका अशा सिद्धमंत्राचा जप ऐकणार आहोत, जो मंत्र केवळ कानावर पडल्याने सुद्धा तुमच्या घरात साठवलेले केवळ वर्षानुवर्षाची नकारात्मकता, आजारपण आणि कलह क्षणात नाहीसा होईल. हा साधा मंत्र नाही, हे तुमच्या घरासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी स्वामींनी पाठवलेले सुरक्षा कवच आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही आता कामात असाल, स्वयंपाक करत असाल किंवा घरातली इतर कामे आवरत असाल, तरीही हा व्हिडिओ बंद करू नका. तुमचा मोबाईल एक बाजूला लावून ठेवा आणि हा मंत्र मोठ्या आवाजात घरात वाजू द्या. का? कारण जेव्हा हा मंत्र तुमच्या स्वयंपाकघरात, तुमच्या हॉलमध्ये घुमतो, तेव्हा त्या ध्वनी लहरी मुले तुमच्या भिंतीमध्ये लपलेली अलक्ष्मी म्हणजेच दारिद्रता पळून जाते. जेव्हा तुम्ही काम करता करता हा मंत्र ऐकता, तेव्हा तुमच्या कामाचा थकवा तर जातोच, पण त्या कामाचे सेवेत रूपांतर होते. भक्तांनो, हा मंत्र शेवटपर्यंत ऐका, अर्धवट सोडू नका, कारण या मंत्राच्या शेवटी जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तोच तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही हा मंत्र रोज सकाळी संध्याकाळी घरात लावून ठेवू शकता. ज्या घरात हा मंत्र वाजतो त्या घरात अकाली मृत्यू किंवा संकट पाय ठेवायला सुद्धा घाबरते. चला तर मग सर्व चिंता, सर्व काळजी बाजूला सारूया. दोन्ही हात जोडा, डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी लीन होऊन या दिव्य मंत्राचा अनुभव घ्या. स्वामी तुमच्या जवळच आहेत याचा तुम्हाला भास होईल. श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय. धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः. ओम श्री स्वामी समर्थाय.
धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय। धनधान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी
ऐश्वर्यलाभो नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धि 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 ऐश्वर्यलाभो नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
ऐश्वर्यलाभो नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धि 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 ऐश्वर्यलाभो नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य लाभो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धन धान्य समृद्धि ऐश्वर्य
ऐश्वर्यलाभो नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धि 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 ऐश्वर्यलाभो नमः।